हम तुझे स्तुति देते हैं मेरे राजा, तेरी महिमा करते हैं प्रभु परमेश्वर पिता, क्योंकि तू भला है प्रभु जी, तू अच्छा है मेरे प्रभु, तू अच्छाई को लाने वाला परमेश्वर है मेरे पिता। और जो कोई तेरे और देखता है मेरे पिता, तूने कभी निराशित नहीं करता प्रभु जी। आज हम आपको महिमा देते हैं, आज हम आपको आदर देते हैं मेरे प्रभु जी, आज हम आपको प्रभु परमेश्वर पिता सारा सम्मान देते हैं प्रभु, और कहते हैं यीशु तू बढ़े और मैं घट जाऊं मेरे राजा, और आप ही का नाम सबसे ऊंचा उठाया जाए प्रभु जी। आइए अपने हाथों को उठाकर हम उसे धन्यवाद देंगे। ओ धन्यवाद यीशु, ओ धन्यवाद, ओ धन्यवाद, ओ धन्यवाद। आइए अन्य भाषा में उसे धन्यवाद देंगे, उसकी स्तुति करेंगे, उसकी महिमा करेंगे। ओरी बाबा 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 शरबर बर 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 बसती और बसुतरबो। हाँ प्रभु तू बढ़े और मैं घट जाऊं मेरे राजा, मेरे जीवन से तुझे महिमा मिले मेरे प्रभु जी, मेरे जीवन से तेरा नाम ऊंचा उठा जाए प्रभु परमेश्वर पिता। आपका नाम ऊंचा उठाया जाए, आपको महिमा मिले प्रभु जी, क्योंकि आप भले परमेश्वर राजा। जो कोई आपके ओर देखता है प्रिय प्रभु जी, आप उसका जीवन बदल देते हो प्रभु। तुम्ही नेहमी मदत करण्यास सिद्ध असे परमेश्वर आहात प्रभू जी। तुमच्यासारखा कोणीच नाहीये माझ्या राजा। यहोवा तुमच्या सामर्थ्याने तुम्ही पृथ्वी घडून आणली प्रभू परमेश्वर। तुम्ही शब्द बोलला आणि सगळं काही घडून आलं प्रिय प्रभू। आणि आज आमचा विश्वास आहे की त्याच शब्दाने आमची परिस्थिती बदलणार आहे प्रभू परमेश्वर। त्या शब्दाने आमचं जीवन बदलणार आहे प्रभू परमेश्वर, कारण की तो शब्द येशू आहे माझ्या राजा, आणि येशूद्वारे आमचं जीवन बदलणार आहे प्रभू। येशूच्या नावाने अभिषेकित करा प्रभू परमेश्वर। हो त्या माझ्या राजा, ज्यावेळेस हे गीत गायले जाते, ज्यावेळेस आम्ही टाळ्या वाजवू, ज्यावेळेस प्रभू आम्ही आत्म्यात मग्न होऊन तुमच्या आराधनेमध्ये प्रभू परमेश्वर पिता चालू, आमच्यावर दया करा प्रभू परमेश्वर पिता। पिढ्यानपिढ्या आलेले सर्व श्राप, पिढ्यानपिढ्या आलेले सर्व प्रभू परमेश्वर पिता आज येशूच्या नावामध्ये उद्ध्वस्त करून टाका प्रभू परमेश्वर पिता। यहोवा मी प्रार्थना करतो की आज तुमच्या आराधनेमध्ये अनेकांना मोकळीक द्या प्रभू परमेश्वर। जे निराशित आहे त्यांना आशा द्या प्रभू परमेश्वर। हो जे दुःखित आहे त्यांना तुमच्या आनंदाने भरून काढा प्रभू परमेश्वर।
ज्याला मार्ग दिसत नाही त्याला समजून येऊ की येशूच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. प्रभू परमेश्वर, प्रभू यहोवा, मी सर्वजण तुमच्या हातामध्ये देतो आणि आज आम्ही विश्वास ठेवतो की वर्षिप टीमला तुम्ही आशीर्वादित केलेला आहे आणि ज्यावेळेस ते आम्हाला आराधनेमध्ये चालवतील तुम्ही तुमच्या लोकांना तुमच्याकडे खेचून घ्या. प्रभू परमेश्वर, तुमची महिमा तुम्ही घडून आणा. आदर सन्मान तुम्हाला असो. येशूच्या नावात सर्व प्रार्थना मागतो म्हणून तुम्ही ऐका. तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु. मम्मा चलो अपने आवाज को ऊंचा करके. तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु. पूरी प्रेरणा, पूरी प्रेरणा, हमें ले जाओ यीशु के चरणों में. पूरी प्रेरणा, पूरी प्रेरणा, पूरी प्रेरणा, हमें ले जाओ यीशु के चरणों में. पूरी प्रेरणा, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, मैं हाथ उठाता हूँ. पूरी प्रेरणा, पूरी प्रेरणा, हमें ले जाओ यीशु के चरणों में. पूरी प्रेरणा, यीशु ही मार्ग है. सभी लोग यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है. यीशु मेरा प्रभु, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, मैं हाथ उठाता हूँ. हमें ले जाओ यीशु के चरणों में. पूरी प्रेरणा, घुटने किनारे सर झुकाए, हाथ उठाता हूँ तेरे लिए. घुटने किनारे सर झुकाए, मैं हाथ उठाता हूँ तेरे लिए. सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, मैं सर झुकाता हूँ. पूरी प्रेरणा, पूरी प्रेरणा, हमें ले जाओ यीशु के चरणों में. पूरी प्रेरणा, आपको छोड़कर कोई परमेश्वर नहीं है. आप ही मार्ग, आप ही मार्ग, सत्य, जीवन हो प्रभु.
हमारे जीवन में यीशु है तो हमें कोई डरने की कोई बात नहीं। हालेलुया, हालेलुया। वो बीमारी से, गरीबी से, श्रापों से छुड़ाता है। हालेलुया, हालेलुया। आइए गाएंगे। सब लोग ताली बजाएं। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा दास के द्वारा हमसे बातें करें प्रभु, और हर वचन जो निकले प्रभु केवल आपकी ओर से हो रहा है। थैंक यू जीसस। सर आदर महिमा आपको देते हैं। इस प्रार्थना को प्रभु यीशु मसीह के नाम में मांगते हैं पिता। सभी कहेंगे हालेलुया। बोला माझा परमेश्वर कधीच बदलत नाही, कधीच बदलत नाही। प्रेज द लॉर्ड। जे त्यांनी 2020 वर्षापूर्वी हो बोललेलं ते आज पण होच आहे। प्रेज द लॉर्ड। पूर्ण मनाने टाळ्या वाजून देवाला धन्यवाद बोला। आरोग्य दिलेलं आहे, मी तुझा आभारी आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। या साक्षीबद्दल आपण प्रार्थना करूया। त्याला बोलूया की येशू, आज जरी मला साक्ष देता आली नाहीये, पण मला माहितीये की तू पावला पावलाला तू माझं सहाय्य केलेलं आहे। माझ्या कामावर तू मला सहाय्य केलंस प्रभू परमेश्वर। ज्या ज्या वेळेस मी तुला हाक मारली तू मला उत्तर दिलंस, म्हणून मी तुला धन्यवाद देतो प्रभू। आज यहोवा ज्या साक्ष आमच्यामध्ये सांगण्यात आल्या प्रभू परमेश्वर पिता, जे आजारी आहेत येशूच्या नावात त्यांना पूर्ण आरोग्य द्या। जे समस्येमध्ये आहेत येशूच्या नावात त्यांना त्या समस्येतून बाहेर काढा प्रभू परमेश्वर। प्रभू यहोवा, या पुढची वेळ आम्ही तुमच्या हातामध्ये समर्पित करतो। येणारं वचन येशूच्या नावामध्ये आशीर्वादित करा प्रभू परमेश्वर। तुमच्या वचनाद्वारे आमची भेट घ्या प्रभू परमेश्वर पिता।
आणि तुम्ही उंचावले जा माझे राजा. येशूच्या नावात ही सर्व प्रार्थना करतो म्हणून तुम्ही ऐका पिता. प्रभू आपल्या बरोबर खूप चांगला आहे. He is so faithful to us, तो आपल्या बरोबर विश्वासू आहे and His name is Wonderful Counselor, Mighty God. आणि तो आपला उत्तम सल्लागार परमेश्वर आहे. तो आपल्याला वाचवणारा परमेश्वर आहे. Hallelujah. Hallelujah. We welcome all of you this wonderful morning. आजच्या या सुंदर सकाळी मी सगळ्यांचं स्वागत करतो. And at this moment, let's turn to the Word of God. आणि या वेळेमध्ये आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. Exodus chapter 23, please. निर्गम याचा 33वा अध्याय. In this chapter, we see आणि या अध्यायामध्ये आपण पाहतो God called Moses His friend. या अध्यायामध्ये आपण पाहतो की परमेश्वराने मोशेला आपला मित्र म्हटलेला आहे. As a friend speaketh to a friend, God spoke to Moses. ज्याप्रमाणे एक मित्राबरोबर बोलतो त्याचप्रमाणे परमेश्वर मोशे बरोबर बोललेला आहे. And if you see from verse 12 onwards, जर तुम्ही 12 वचनापासून पुढे पाहिलं, from verse 12 to verse 17, वचन 12 ते 17 मध्ये the Bible speaks. पवित्र शास्त्र आपल्या बरोबर बोलतो. निर्गमाचं पुस्तक 33वा अध्याय 12 ते 17 आपण वाचूया. मोशे परमेश्वराला म्हणाला, पहा तू मला म्हणतोस की या लोकांना घेऊन जा, पण तू माझ्या बरोबर कोणाला पाठवणार हे मला अजून कळविले नाही. तरी तू म्हटले आहेस की मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखितो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे. आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास सर्व मार्ग मला तुझे मार्ग मला दाखव ना, म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. पहा हे राष्ट्र तुझी प्रजा आहे. परमेश्वर म्हणाला, मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. तो त्याला म्हणाला, तू स्वतः येत नसलास तर आम्हाला इथून पुढे नेऊ नको. तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे हे कशावरून समजावे. तू आमच्या बरोबर आल्याने मी व तुझे प्रजागण पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे झालो आहोत, यावरूनच ते समजेल ना. परमेश्वर मोशेला म्हणाला, हे जे तू सांगितले आहे तेही मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखत आहे. Let's pray. प्रार्थना करूया. Heavenly Father, in Jesus' name, स्वर्गीय पिता येशूच्या नावामध्ये we thank you so much this wonderful morning. या सुंदर सकाळी आम्ही तुला धन्यवाद देतो. Father God, it is your grace which is sufficient for us. आणि पिता तुझी ही कृपा आहे जी आमच्यासाठी पूर्ण आहे प्रभूजी. We thank you so much that you know us by our name. आम्ही तुला धन्यवाद देतो कारण की तू आम्हाला नावाने ओळखतोस. We thank you so much, dear Jesus, for time and time again you remind us, Lord, where we have gone wrong and we should repent, dear Jesus. आणि प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो की वेळोवेळी तू आम्हाला बरोबर दाखवून देतो की आम्ही कुठं चुकलेलो आहोत, आम्हाला कुठं सुधारणा केली पाहिजे. We thank you so much that, Father God, heaven and earth will pass away, but your words will never fail. हा आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर पिता, कारण की आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण तुझं वचन कधीच नाहीसं होणार We नाही. thank you so much, dear Jesus, for thy sweet Holy Spirit who abides in us. आणि तुझ्या सुंदर पवित्र आत्म्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो की जो आमच्यामध्ये राहतो प्रभू परमेश्वर Thank पिता. you, Jesus, for the gift of life you have given to us. आणि जीवनाचं उत्तम बक्षीस आम्हाला दिल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Father, help us to learn your word this morning, dear Jesus. तुझं वचन शिकण्यासाठी तू आम्हाला मदत कर. Prepare our hearts for the living word, dear Jesus. तुझ्या जिवंत वचनासाठी आमच्या हृदयाची तयारी करून आण. Able to convert our soul and renew our mind. आणि तुझं वचन सामर्थ्यशील आहे की आमचं जीवन बदलून आमच्या मनाचं नवीनीकरण We करेल. humble ourselves before you, dear Jesus. आम्ही स्वतःला तुझ्यासमोर नम्र करतो प्रभू. And please help us to know you, dear Jesus, आणि आम्हाला मदत करा की येशू आम्ही तुम्हाला ओळखावं. more than anything else in this world. या जगामध्ये इतर कोणत्याही वस्तूपेक्षा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा Abba, we submit and surrender all in your hands. आम्ही सगळं काही तुमच्या हातामध्ये समर्पित करतो. Dear sweet Holy Ghost, sweep over us, dear Jesus, afternoon.
या दुपारच्या वेळेस पवित्र आत्मा तुम्ही आमच्यावर या. Heal every sick person this afternoon. इथे असल्या प्रत्येक प्रभूवर आजारी व्यक्तीला आरोग्य द्या. Every demon possessed set free in the name of Jesus. प्रत्येक दुष्ट आत्मा येशूच्या नावामध्ये काढून टाका. Every sick body is healed in the name of Jesus. आणि प्रत्येक दुःखी शरीर येशूच्या नावामध्ये आरोग्य द्या प्रभू. Every hopeless case become hopeful this morning. आणि ज्या ठिकाणी निराशा आहे, येशूच्या नावात त्या ठिकाणी निराश आशा द्या प्रभू. Speak your life in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये तुमचं जीवन तुम्ही घोषित करा Thank you, प्रभू. Holy Spirit of God, you are here. पवित्र आत्मा आम्ही तुम्हाला धन्यवाद In देतो. Jesus' name we pray. Amen. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Come on, clap your hands and give God the glory. Exodus 33 is a very unique chapter in the life of Moses. मोशेच्या जीवनामध्ये निर्गम 33वा अध्याय जो आहे तो खूप वेगळा आहे. At this moment now Moses has become older. आणि या वेळेमध्ये मोशे हा अजून वृद्ध झालेला आहे. And the more you become older, आणि जितका तो म्हातारा होत गेला the more you get experiences of life. आणि तितकंच तुम्हाला अनुभव भेटतो जीवनाचा. See, you don't interpret the life the way you are, you interpret the life the way you see. हा, तुम्ही जसे आहात त्याप्रमाणे जीवन तुम्ही दर्शवत नाही, पण ज्याप्रमाणे तुम्ही बघता त्याप्रमाणे तुम्ही दर्शवता. The world says the beauty is in the eye of the beholder. आणि जग बोलतं की जे सौंदर्य आहे ते डोळ्याने दिसतं. जो बघणारा आहे त्याच्या दृष्टीने सौंदर्य बघत असतो. It is your viewpoint the way you interpret it. तुम्ही जे पाहता त्याप्रमाणे गोष्टी करता. And as Moses grew older and older, आणि आता ज्याप्रमाणे मोशे म्हातारा होत आहे, तो वयोवृद्ध होत चालला आहे, become older and older. तो वयोवृद्ध होत चाललेला आहे. He starts knowing God more and more. आणि मग तो परमेश्वराला जास्तीत जास्त ओळखायला लागतो. Hallelujah. 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 The life of Moses is full of number 40. आणि आता मोशेचं जे जीवन आहे, जीवनामध्ये नेहमी 40 हा आकडा आहे. From age 1 to age 40, he grew up in the palace. वयाच्या पहिल्या वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत तो राजघराण्यामध्ये वाढला. From age 40 to age 80, he was wandering in the million. आणि 40 ते 80 मध्ये तो मिद्यानामध्ये भटकत होता. And at the age of 80, he encountered God in a burning bush. आणि 80 वर्षाचा असताना त्याला जळत्या झुडपाच्या ठिकाणी पाचारण झालं. Hallelujah. Hallelujah. And his age is not a problem for God. आणि याचा अर्थ हा आहे की वय परमेश्वरासाठी समस्या नाही. Hallelujah. Hallelujah. God can use anyone at any age. परमेश्वर कोणालाही कोणत्याही वयात वापरू शकतो. And as you see further, आणि तुम्ही पुढे पाहत असताना at the age of 80, an older man, आणि आता 80 वर्षाचे असताना एकदम म्हातारपणामध्ये God gave him a unique responsibility to bring his entire people out of Egypt. परमेश्वराने त्याला एक वेगळी जबाबदारी दिलेली आहे की त्याच्या लोकांना मिस्र देशातून बाहेर काढण्यासाठी. The Egyptian ruled over the Israelites for a very long time. आणि जे मिस्री लोक आहेत त्यांनी इस्रायल लोकांवर खूप काळापर्यंत राज्य केलं. And the Egyptians were very rough people. आणि जे मिस्री लोक आहेत ते एकदम खडतर होते, ते एकदम कडक होते. And they were worshipping multiple gods from the beginning. आणि सुरुवातीपासून ते खूप देवांची सेवा करायचे. You know what Pharaoh said? Throw all the children in the river Nile. तुम्हाला माहिती का की फारोने असं का म्हटलं की सगळ्या मुलांना नाईल नदीमध्ये टाका? Because there were crocodiles in the Nile. कारण की त्या ठिकाणी अजगर होत्या, मगरी होत्या. And there were crocodiles in the river Nile. आणि त्या ठिकाणी त्या नदीमध्ये मगरी होत्या. And the crocodiles would eat the children. आणि ज्या ते जे मगर होते त्यांनी त्या लहान लेकरांना खाऊन टाकावं. And the Egyptians were worshipping the river Nile. आणि ते जे मिस्री लोक होते ते लोक ते नाईल नदीची पूजा करायचे. And that's why you see the first one of the first miracles, the water turned into blood. आणि म्हणून तुम्ही पाहता की सगळ्यात पहिला चमत्कार त्या ठिकाणी झाला की जे पाणी आहे त्याचं रक्तात रूपांतर The झालं. entire river Nile was turned into blood. संपूर्ण नाईल नदी रक्तात बदलून गेली. God is a very jealous God. आपला जो परमेश्वर आहे तो खूप ईर्ष्यावान परमेश्वर And आहे. then you see, because the river turned into blood, the frogs cannot stay in the river. आणि म्हणून तुम्ही पाहता की ते पाण्याचं रक्त झाल्यामुळं त्या ठिकाणी असलेले बेडकं जे आहे त्या ठिकाणी राहू शकले नाही, ते बाहेर पडले. That's why all the frogs came out of Nile into the Egypt.
आणि म्हणून सगळे जे बेडकं आहेत ते बाहेर पडले आणि मिस्र देशामध्ये फिरायला लागले. And if you see something very carefully, आणि जर तुम्ही काळजीपूर्वक या ठिकाणी पाहाल, the Egyptians are very much interested in forming idols and worshipping them. आणि जे मिस्री लोक आहेत ते खूप उत्तेजित होते त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी आणि त्यांची नाईल नदीकडे त्यांचं खूप लक्ष असेल. Frog stands for fertility. प्रवसन करतात ते बहुगुणित होतात आणि जन्म देत असतात. And that's why frog stands for fertility. आणि जे बेडकं आहेत ते बहुगुणित होण्यासाठी आपण पाहतो दर्शवतात. And the Egyptians are worshipping frogs. आणि जे मिस्री लोक आहेत ते बेडकांची पूजा करायचे. And that's why you see frog is a dirty animal. आणि म्हणून तुम्ही पाहता की जो बेडूक आहे तो घाणेरडा हे आहे. Even today you see some people have small kind of statues of frogs outside the house. आणि तुम्ही पाहता की काही लोकांच्या घराच्या बाहेर छोट्या छोट्या बेडकांची फोटो असतो. They don't know what they're worshipping, but it came from Egypt. त्यांना ते कळत नाही की बाबा ते कशाची पूजा करत आहेत, पण ते मिस्र देशातून आलेले आहे. So coming to the point is this. आणि मुद्द्याकडे येण्याचं हे आहे, The Egyptians were always into all kinds of magic. आणि जे मिस्री लोक होते ते सर्व प्रकारच्या जादूटोण्यामध्ये असायचे. And that's why you seek to bring the Israelites out of such kind of people. आणि अशा लोकांतून इस्रायली लोकांना बाहेर काढणं, You need the power of God to be with you. याच्यासाठी परमेश्वराचं सामर्थ्य आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. Hallelujah. Hallelujah. It is not by might nor by power, but by my spirit, said the Lord of ते hosts. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी होते असं परमेश्वर बोलतो. Moses is not a single man army. आणि जो मोशे आहे तो एकटाच सगळं काय करणार असं नव्हता. But remember, God was reminding him time and time again, be still, I am with you. मोशेला परमेश्वर नेहमी दाखवून द्यायचा, दर्शवून द्यायचा वेळोवेळी की घाबरू नको, स्थिर राहा, मी तुझ्या बरोबर आहे. And in chapter 33 of Exodus, आणि निर्गमच्या 33व्या अध्यायामध्ये as Moses gets older, आता मोशे वृद्ध होत आहे, but remember his eyes are still strong. पण लक्षात घ्या त्याचे जो डोळे आहेत ते अजूनही सामर्थ्यवान आहेत. Hallelujah. Hallelujah. His body is still strong. त्याच्या शरीरामध्ये अजून ताकद आहे His mind is still alert. आणि त्याचं जे बुद्धी आहे ते अजून चतुर आहे And his strength is still like a young man. आणि त्याची ताकद अजून एका तरुणासारखी आहे. This is what God does when you have an encounter with him. आणि असंच परमेश्वर करतो ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराशी भेट घेता. That's why Psalm 103 says, म्हणून स्तोत्र संहिता 103 मध्ये असं He म्हटलेलं आहे, used your youth like an eagle because He feeds you with good things. तोच उत्तम पदार्थाने आपल्याला तृप्त करतो आणि गरुडासारखा आपल्याला नवीन करतो. Hallelujah. Hallelujah. The more Moses went closer to God, जितका मोशे देवाच्या जवळ गेला, the more God revealed Moses to Moses. परमेश्वराने मोशेला मोशेची ओळख करून दिली. The more you go closer to God, जितकं तुम्ही देवाच्या जवळ जाता, the more God reveals you to you. परमेश्वर तुम्हाला तुमची ओळख करून देईल. Hallelujah. 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 That's why you see, म्हणून तुम्ही पाहता Moses understood मोशेला समजलं no one can stand before God. कोणीच देवाच्या विरोधात उभा राहू शकत नाही. देवासमोर पण उभा राहू शकत नाही. Because Bible says no man shall see God and live. आणि कारण की पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की कोणताच मनुष्य देवाला बघेल आणि जिवंत राहील असं कधीच होऊ शकत नाही. As Moses got older, आणि आता मोशे वृद्ध होत आहे, God revealed to him some revelations. परमेश्वराने त्याला काही प्रकटीकरण दिले. When you are saved, ज्यावेळेस तुमचं तारण झालेलं आहे, remember this, लक्षात घ्या हे, your soul is saved. तुमचा जो जीव आहे त्याचं तारण झालेलं आहे. As you are living on earth, जर जितकं तुम्ही या पृथ्वीवर जीवन जगत आहात, your mind should be renewed. तुमच्या मनाचं नवीनीकरण झालं पाहिजे. And when you die, आणि ज्यावेळेस तुम्ही मरणार, your body will be saved. तुमच्या शरीराचं तारण होणार. Praise the Lord. Hallelujah. Are you learning something? काय तुम्ही शिकत आहात का? Let me remind you once again. मला तुम्हाला हे लक्षात आणून द्या, When you are saved, ज्यावेळेस तुमचं तारण झालेलं आहे, Romans chapter 10 verse 9 and 10, रोमकरासपत्र 10वा अध्याय 9 आणि 10 मध्ये your soul is saved.
तुमचा तुमच्या जीवाचं तारण झालेलं आहे. As long as you are living on earth, जितकं तुम्ही या पृथ्वीवर जीवन जगा, your mind should be renewed. तुमच्या मनाचं नवीनीकरण झालं पाहिजे. Romans chapter 12 verse 2. रोम याचा 12वा अध्याय 2रं वचन. And when you die, आणि ज्यावेळेस तुम्ही मरणार your body will be saved. आणि तुमच्या शरीराचं तारण होईल. 1 Peter chapter 1 verse 5. पहिले पेत्रेचा पहिला अध्याय 5वे वचन. Hallelujah. 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 That's why God promised us when the trump shall sound, the dead in Christ shall rise first. म्हणून देवाने आपल्याला अभिवचन दिलेलं आहे की ज्यावेळेस ती तुतारी वाजेल, जे मेलेले आहेत ते जिवंत होतील. जब वो तुतरी बजेगी जो जो मरे हुए हैं वो जिंदा हो जाएंगे, और जो जीवित है वो नया शरीर परिधान करेंगे. Hallelujah. 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 That's why God is interested in our mind, in our soul and in our body. म्हणून आपला जो परमेश्वर आहे त्याचा आपल्याकडे, आपल्या मनामध्ये, आपल्या जीवामध्ये, आपल्या शरीरामध्ये त्याला तो रुची घेतो. That's why the Bible says, love the Lord your God with all your heart, with all your soul and with all your mind. म्हणून देवाचं वचन सांगतं की तू तुझा देव परमेश्वराच्या संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण आत्म्याने प्रेम कर. And remember, as we are living on this earth, आणि लक्षात घ्या, आपण या पृथ्वीवर जीवन जगत असताना the battlefield is in your mind. जे युद्ध आहे ते मनामध्ये आहे. And this battle can be only won through the word of God. आणि हे जे युद्ध आहे ते फक्त देवाच्या वचनाने जिंकलं जाऊ शकतं. Hallelujah. 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 So we thank you, Jesus, for your written word. Thank you, Jesus, for your written word. बोला धन्यवाद येशू तुझ्या लिहिलेल्या वचनाबद्दल. Amen. That's why Exodus 33, म्हणून निर्गम 33 मध्ये the Bible tells us, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं at a very old age, Moses prays a very unique prayer. खूप वृद्धपणामध्ये मोशेने एक वेगळी प्रार्थना केलेली आहे. There is a different levels of prayer in every age. प्रत्येक वयामध्ये प्रार्थना करण्याची जी प्रकार आहे तो वेगळा असतो. And the more you grow older, the more you are concerned about yourself. आणि जितकं तुम्ही म्हातारे होत जाता तितकं तुम्ही स्वतःबद्दल काळजी करता. And Moses prayed a very unique prayer here. आणि मोशेने खूप वेगळी प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे. Exodus chapter 33 verse 13, please. निर्गमनाचा 33वा अध्याय 13 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, आता माझ्यावर तुझी कृपा दृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखीव ना, म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपा दृष्टी माझ्यावर होईल. पहा हे राष्ट्र तुझी प्रजा आहे. Amen. Now therefore I pray thee, if I have found grace in thy sight, show me now thy way, that I may know thee, that I may find grace in thy sight, and consider that this nation is thy people. तुझे मार्ग मला दाखव, म्हणजे मी तुला ओळखेल. This afternoon, very shortly, I would like to pour my heart. Show me thy way, that I may know thee. या दुपारच्या वेळेस माझं अंतःकरण तुमच्यामध्ये मला ओतायचं आहे, मला सांगायचं आहे खूप थोडक्यातच की प्रभू तुझे मार्ग मला दाखव, म्हणजे मी तुला ओळखील. Hallelujah. Hallelujah. Everybody cannot pray this prayer. सर्वजण अशी प्रार्थना करू शकत नाही. Moses didn't ask God, show me how to turn water into wine and how to perform miracles. मोशेने देवाकडून हे मागून घेतलं नाही की मला दाखव की कशा प्रकारे पाण्याचा द्राक्षरस घडून येईल, कशा प्रकारे मी मोठे मोठे चमत्कार करू शकेल. Moses not even asked God, tell me how to make the rod into a serpent and a serpent into a rod. मोशेने देवाकडून हे देखील मागून घेतलं नाही की तुम्हाला हे शिकव की लाकडीचा साप कसा होईल आणि पुन्हा सापाची लाकडी कशी बनेल. Moses didn't ask even God, show me how to perform wonders in heaven. मोशेने देवाकडून हे देखील मागून घेतलं नाही की स्वर्गातून कशा प्रकारे चमत्कार घडेल हे मला दाखव. Because the more you go closer to God, कारण की जितकं तुम्ही देवाच्या जवळ जाता, the more you do not want to see miracles, you want to see Him. जितकं तुम्ही देवाच्या जवळ जाता ना, तितकं तुम्हाला ते चमत्कार बघण्याची आशा होत नाही, तुम्हाला त्याला बघायची इच्छा होते. Hallelujah. And even to see God, you should have that desire. आणि देवाला पाहण्यासाठी देखील तुम्हाला ती इच्छा असली पाहिजे. Not everybody has that desire. सगळ्यांनाच ती इच्छा नाहीये. You may pray a lot of prayers, तुम्ही खूप प्रार्थना करतात, but most of the prayers are just for yourself, for your family, and for your own benefits. त्या प्रत्येक प्रार्थना स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या हितासाठी असतील. And most of the prayers are for the concern of the world and everything. आणि ज्या प्रार्थना आहेत त्या या जगातील गोष्टींना धरून असतील. Always remember this.
Prayer is not a one-day wonder. आणि नेहमी हे लक्षात घ्या की प्रार्थना एका दिवसामधला चमत्कार नाही. God is not a magician. आपला परमेश्वर हा काय जादूगार नाही. It is not a give and take. I will do this, you do that for me. हा हे काय घेणं देणं नाहीये. मी हे करतो मग तू असं कर. The more you start knowing God, जितकं तुम्ही देवाला ओळखायला सुरुवात the करता more you know He's gracious. तितकं तुम्हाला कळतं की तो कृपाळू आहे. Hallelujah. Hallelujah. The more you understand God is interested in me, not about me. जितकं तुम्हाला समजतं की परमेश्वराला माझ्याबद्दल आवडतं, माझ्या बरोबरच्या गोष्टी नाही. Because He says, first seek ye first the kingdom of God and His righteousness, all these things shall be added unto thee. कारण की तो बोलतो की प्रथम तुम्ही त्याचे राज्य व त्याची नीतिमत्ता मिळवण्यात झटा, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. And prayer is not a ritual at all. The more you start knowing God, जितकं तुम्ही देवाला ओळखायला सुरुवात the करता, more you are concerned about the choices of God. तुम्ही देवाची जी निवड आहे त्याच्याबद्दल काळजी करता. The more you are concerned about obeying God. तुम्ही देवाचं आज्ञापालन करण्याची काळजी घेता. And the more you know God is very interested in you. आणि तुम्हाला कळून येतं की परमेश्वराला माझ्याबद्दल काळजी आहे. Hallelujah. 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 A Hallelujah. prayerful man always is a humble man. Keep this in mind. आणि नेहमी लक्षात घ्या की प्रार्थनाशील पुरुष नेहमी नम्र असतो. You cannot be arrogant before God. तुम्ही देवासमोर खूप असे रागिष्ट उद्धट होऊ शकत नाही. You cannot be arrogant before God. तुम्ही देवासमोर उद्धट होऊ शकत नाही. No, 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 no. You are a fool. You are doing that. तुम्ही मूर्ख आहात जर तुम्ही असं करत आहात तर. We are like dust, the Bible says. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की आपण एका धुळीप्रमाणे हम आहोत. भस्म नहीं हुई, परमेश्वर की दया है, क्योंकि इसकी करुणा में कभी खंड नहीं होता है, कभी रुकती नहीं, कभी थमती नहीं है. Hallelujah. Hallelujah. And Moses understood number one. मोशेला समजलं सर्वात पहिली गोष्ट, Knowing God is knowing everything. देवाला ओळखणे हे सगळ्या गोष्टीला ओळखण्यासारखं That's why आहे. I told you everybody cannot pray this prayer. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की सगळेच अशी प्रार्थना करू शकत नाही. तुम्ही खूप धार्मिक असाल ही गोष्ट वेगळी आहे, पण देवाला ओळखण्याचा अंतःकरण मागणं ही अत्यंत वेगळी गोष्ट आहे. You may have a very prayerful life, a very clean life, a holy life, but knowing God is a different thing. तुम्ही खूप प्रार्थनाशील जीवन जगत असाल, खूप पवित्र जीवन जगत असाल, शुद्ध जीवन जगत असाल, स्वतःला पाप विरहित जीवन जगत असाल, पण देवाला ओळखणं हे खूप वेगळं आहे. Hallelujah. And most of them do not pray this prayer all their life. आणि खूप वेळा तर अशी कोणच प्रार्थना करत नाही पूर्ण जीवनामध्ये. There may be few people may be praying from their heart, but most of them don't pray honestly and saying to you. असं कोणतरी असं जो पूर्णपणे प्रार्थना करतो, पण कदाचित सगळेच अशी प्रार्थना करत नाही. And that's why you see Moses prayed this unique prayer. He lived only 120 years. तो फक्त 120 वर्ष जगला आणि त्यांनी अशी प्रार्थना केलेली आहे. Probably this prayer is done at the age of 100 or 105. कदाचित त्याची ही प्रार्थना 100 वर्षाची असताना किंवा 105 वर्षाची असताना त्यांनी केली असावी. Why Moses wants to know God? मोशेला का देवाला ओळखण्याची उत्कंठा लागलेली In आहे. the entire Bible, God never revealed His name. पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराने त्याचं नाव कधीच दाखवलं The नाही. angel Gabriel told the name of Jesus because the one who saves us from sin. गॅब्रिएल देवदूताने येशूचं नाव सांगितलं कारण की येशू आपल्याला ताळत देणार आहे. येशूचा अर्थ म्हणजे काय? जो पापांपासून आम्हाला मुक्त करणार. Jesus, the one who saves us from sin. But if you see the Bible, पण जर तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहाल, we see the character of God and we say Him Jehovah Elohim. तुम्ही देवाचं चारित्र्य पाहता आणि त्याला आपण यहोवा बोलतो. Jehovah Elohim. यहोवा एलोहिम बोलतो. And when you see the kindness of God, you call Him Jehovah Adonai. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाची कृपा पाहता त्यावेळेस त्याला यहोवा अदोनाय बोलतो आपण. These are the characteristics of God, not the names of God. आणि हे देवाचं वर्णन केलेलं आहे किंवा त्याचा स्वभाव आहे, पण ते त्याचं नाव नाही. And that's why you see God never revealed His name in the Bible. आणि म्हणून तुम्ही पाहता की पवित्र शास्त्रामध्ये त्यांनी त्याचं नाव कधीच दाखवलं The नाही. only time you see in the Bible God proclaimed His name, फक्त तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहता की ज्यावेळेस देवाने त्याचं नाव बोललं, it is in Exodus chapter 33 for Moses. निर्गमनाचा 33वा अध्याय त्याच्या मोशेसाठी देवाने त्याचं नाव दिलं. Can God do it for you? काय देव तुमच्यासाठी हे करेल का? Think about this. याचा विचार करा. God is saying, because you prayed this prayer, I'm doing it for you.
आणि म्हणून परमेश्वर त्याला बोलत आहे की तू ही प्रार्थना केलेली आहेस, तू हे बोललेला आहेस, म्हणून मी हे तुझ्यासाठी करेन. Knowing God is knowing everything. देवाला ओळखणं म्हणजे सगळं ओळखल्यासारखं आहे. Why Moses wants to know God? Ask you this. मी तुम्हाला हे विचारलं की का मोसेला देवाला ओळखण्याची उत्कंठा लागलेली होती? Because Moses understood कारण मोसेला समजलं होतं that without you we are nothing. तुझ्याशिवाय देवा आम्ही काहीच नाहीये. But the moment you start surrendering to God, पण ज्या वेळेस तुम्ही देवाला समर्पण करायला सुरुवात करता, you understand this. तुम्हाला हे समजून येतं जिसको मैं समर्पण कर रहा हूं वो बहुत योग्य है. पण ते कम्प्लीट सरेंडर जो असतो ते तुम्ही रिक्षामध्ये पण करू शकता, बस मध्ये पण करू शकता, पण तुमचं अंतःकरण देवाशी कनेक्ट. Praise the Lord. Because you have a deeper walk with God, you understand God can still speak to me even in the auto rickshaw. हा, तुम्ही देवाबरोबर एकदम गहन रीतीने चालत आहात म्हणून तुम्हाला समजून येतं की मी या रिक्षेतून जात असताना देखील परमेश्वर माझ्या Even when your eyes are closed, you say, I surrender all to thee. God understands it is from the heart. हा, तुम्ही फक्त डोळे बंद करून देखील आपले हात वर करून बोलता की मी सगळं काही देवाला समर्पित करतो. तुम्हाला कळून येतं की खरंच मी अंतःकरणापासून हे केलेलं Why आहे. Moses wants to know God? का मोसेला देवाला ओळखायचं होतं? Because Moses understood He's all powerful God. कारण मोसेला समजलं होतं की तो सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. That's why Moses said, show me thy way that I may know thee. म्हणून मोसे बोललेला की तुझे मार्ग मला दाखव म्हणजे मी तुला ओळखेल. Understand the power of God. समजून घे, परमेश्वराचं सामर्थ्य समजून घ्या. Hallelujah. He not only heals the bodies. तो फक्त शरीराला आरोग्य देत He नाही, not even only raise the dead. तो फक्त मेलेल्यांना जिवंत करत He नाही, does life transformation miracles. तो जीवन बदलणारा चमत्कार घडवून आणणारा Hallelujah. आहे. When you experience His life transformation inside of you, you understand miracles are nothing. If God can change me, God can change anything in this ज्यावेळेस world. तुम्हाला समजून येतं की परमेश्वराने माझा स्वभाव मला बदललेला आहे, मग तुम्हाला कळून येतं की चमत्कार करणे हे काहीच नाहीये. जर परमेश्वर मला बदलू शकतो तर परमेश्वर सगळं काय करू शकतो. Moses understood if God can change a murderer, God can change anybody. हा, मोसेला समजून आलं होतं की हत्या करणाऱ्याला जर परमेश्वर बदलू करू शकतो तर तो सगळं काय करू शकतो. Hallelujah. Number two, why Moses wants to know God? दुसरी गोष्ट का मोसेला देवाला ओळखायचं होतं? Because Moses has a closer walk with God. कारण की मोशे देवाच्या अधिक जवळीकतेने चालत होता. Hallelujah. Do you really want to have a closer walk with God? तुम्हाला खरंच देवाच्या जवळ येऊन चालायचं आहे का? If you want that, जर तुम्हाला हे पाहिजे आहे, you have to carry your cross every day. तुम्हाला तुमचा वधस्तंभ दररोज घेऊन चाललं पाहिजे. God is merciful, that's why I'm answering your prayers. देव कृपाळू आहे म्हणून तो तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेचं उत्तर देतो. What prayer does? प्रार्थना काय करते? Prayer reveals the spirit. प्रार्थना आत्म्याला दर्शवते. Why prayer reveals the spirit? प्रार्थना आत्मे का दर्शवते? Why prayer reveals the spirit? प्रार्थना आत्मे का दर्शवते? If you see it carefully, जर तुम्ही काळजीपूर्वक as पहा, I've been always telling this, मी नेहमी हे तुम्हाला सांगतो, when Apostle Paul was on the way to synagogue to pray, ज्यावेळेस पौल प्रार्थनेसाठी जात होता मंदिराकडे and this was in the location of Greece, आणि ग्रीसच्या ठिकाणी हे होतं, there was a young girl following him, एक तरुण मुलगी त्यांना त्याच्या पाठी जात होती and she was saying, these are the men of the Most High God which show us the way. आणि ती बोलत होती की हे सर्वोत्कृष्ट परमेश्वराचे लोक आहेत जे आपल्याला देवाचा मार्ग दाखवतात. And this girl was right. आणि ती जी मुलगी आहे ती बरोबर बोलत होती, But the voice was right, not the spirit was right. तिचा आवाज योग्य होता पण तिचा आत्मा योग्य नव्हता. Now pay attention to this. आता याच्याकडे लक्ष द्या. She did it for many days. तिने हे खूप दिवस केलं And when Apostle Paul was grieved in his spirit, आणि ज्यावेळेस पौलाला हे आपल्या आत्म्यामध्ये कळून आलं he rebuked that spirit, आणि त्यांनी त्या आत्म्याला धमकावलं and that girl was delivered. आणि त्या मुलीला त्या ठिकाणी मोकळीकता मिळाली And आहे. this girl had a spirit of divination. आणि ती जी मुलगी आहे तिला दुष्ट आत्म्याने भविष्य दाखवण्याचा दुष्ट आत्मा होता. And that's why you see, आणि म्हणून तुम्ही पाहता, if you are not in the prayer atmosphere, जर तुम्ही प्रार्थनेच्या वातावरणामध्ये नाहीये, you will be deceived very quickly. तुम्ही खूप लवकरच तुमचा घात होऊ शकतो. तुम्हाला फसवलं जाईल लवकर. You will be deceived very quickly.
quickly. तुम्हाला फसवलं जाऊ शकतं लवकर. That's why when Apostle Paul was in prayer, आणि म्हणून ज्यावेळेस पौल प्रार्थनेमध्ये होता, he understood the voice is right but not the spirit. त्याला समजून आलं की आवाज योग्य आहे पण जो आत्मा आहे तो योग्य नाही. Hallelujah. Hallelujah. So prayer reveals the spirit. म्हणून प्रार्थना आत्म्याला दर्शवून देते. Hallelujah. 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 Why prayer is important? प्रार्थना का महत्वाची Why आहे? Moses prayed this prayer? I want to know you, God. मोशेने काही प्रार्थना केली की मला तुला ओळखायचं आहे पिता. Remember this. हे लक्षात घ्या. Prayer moves the hand which moves the mountain. जे प्रार्थना अशा हातांना हलवते जे डोंगर हलवू शकतात. Hallelujah. 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 A prayerful person प्रार्थनाशील व्यक्ती always is open before God. तो पूर्णपणे देवासमोर उघडा असतो. And देवासमोर नेहमी तो open असतो. He always wants to expose himself before God. तो नेहमी स्वतःला परमेश्वरासमोर दाखवून देतो की मी असा आहे. तो पूर्णपणे आपला स्वभाव देवासमोर ठेवलेला असतो त्याने. 1 John chapter 1 verse 9. पहिले योहान पहिला अध्याय 9 वचन. If you confess your sins, he is faithful and just to forgive you. जर तुम्ही आपली पापेपत्री घेतली तर तो विश्वसनीय आणि न्याय्य आहे. He will always forgive your sins and cleanse you from all unrighteousness. तुमच्या सर्व पापाबद्दल तो तुम्हाला क्षमा करेल. Hallelujah. 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 Why Moses wants to know God? का मोशेला देवाला ओळखायचं होतं? Moses understood this very carefully. मोशेला हे खूप चांगल्या रीतीने समजून आलं होतं. It is God who does everything. हा परमेश्वरच आहे जे सगळं काही करू शकतो. Hallelujah. 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 You know, to know that God can do everything also takes time. तुम्हाला माहिती का हे समजण्यासाठी पण वेळ लागतो की परमेश्वर सगळं करू शकतो. But because you read in the Bible, you have it in your mind, God can do everything. हा तुम्ही बायबल मध्ये वाचला आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं की हा प्रभू सगळं काही करू शकतो. But during the time of Moses, Bible was not there. पण मोशेच्या काळामध्ये पवित्र शास्त्र त्या ठिकाणी नव्हतं. Still Moses understood my God is all powerful. तरी देखील मोशेला समजलं की माझा परमेश्वर सर्व शक्तिमान परमेश्वर आहे. Pray such kind of prayers. अशा प्रकारची प्रार्थना करा. Show me thy way that I might know thee. तुला मला तुझे मार्ग दाखव म्हणजे मी तुला ओळखेन. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो त्यांनी आपले मार्ग मोशेला आणि आपले विधी ईसायाच्या वंशाने दिले. He has revealed his ways to Moses because Moses prayed this prayer. Hallelujah. You know that such kind of prayer also Apostle Paul prayed this. आणि अशाच प्रकारची जी प्रार्थना आहे पौलाने देखील केलेली आहे. And he says आणि तो बोलतो that I may know him and the power of his might. मी त्याला ओळखेन आणि त्याच्या सामर्थ्याला ओळखेन. Hallelujah. Remember Apostle Paul was also old when he prayed this prayer. आणि लक्षात घ्या की ज्यावेळेस पौलाने ही प्रार्थना केली तो देखील वृद्ध झाला होता. The more you start knowing God, the more you think the world is nothing for you. जितकं तुम्ही देवाला ओळखायला सुरुवात करताना तुम्हाला समजून देते हे जग माझ्यासाठी काहीच नाही. Hallelujah. The more you start knowing God, the more you value His word more than necessary food. हा तुम्ही ज्यावेळेस देवाला जास्त ओळखता ना त्यावेळेस तुम्ही या जगातील जे अन्न आहे त्यापेक्षा जास्त देवाच्या वचनाला महत्त्व देता. Hallelujah. The more you start knowing God, the more you understand it is not about me, it's all about Him. जितकं तुम्ही देवाच्या वचनाला समजून घेता तितकं तुम्हाला समजून येते हे माझ्याबद्दल नाही हे माझ्या देवाबद्दल The आहे. more you start knowing God, the more you are popular in hell. जितकं जास्त तुम्ही देवाला ओळखता तितकंच तुम्ही नरकामध्ये प्रसिद्ध होता. The reason why Paul, I know Jesus, I know, but who you are. म्हणून त्या ठिकाणी म्हटले पौल मला माहिती आहे येशू मला माहिती आहे तू कोण आहेस. Hallelujah. You may be popular on earth, but there is a different story. You are popular in hell. हा तुम्ही या पृथ्वीवर खूप प्रसिद्ध असाल पण एक वेगळी गोष्ट आहे नरकामध्ये प्रसिद्ध होण्याची. Because the enemy knows how much is your capacity. कारण की त्या शत्रूला माहिती आहे की तुमची किती ताकद आहे. He knows how much prayerful you are. त्याला माहिती आहे की तुम्ही किती प्रार्थनाशील आहात. He knows how much commitment you have given to God. त्याला माहिती आहे की किती प्रकारचे अभिवचन तुम्ही देवाला दिलेले He आहे. has seen everything very carefully. त्यांनी खूप काळजीने सगळं काही And बघितलेलं आहे. that's why he knows the power of God is upon you. म्हणून त्याला माहिती आहे की परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यावर आहे. That's why God said to Moses, I will not come, but I will send my angel ahead of you. म्हणून परमेश्वर मोशेला म्हणाला की मी येणार नाही पण माझे देवदूत मी पाठवेल. माझा दूत पाठवेल. माझा दूत पाठवेल. Hallelujah. Hallelujah. Are you learning something, church? And when you are confident that God is with me,
आणि ज्यावेळेस तुम्हाला कळून येतं की परमेश्वर माझ्या बरोबर आहे, You may not see him, you may not touch him. तुम्ही त्याला पाहू शकणार नाही, तुम्ही त्याला स्पर्श करू शकणार But the नाही, moment you understand in your spirit, God is with me, पण ज्यावेळेस तुमच्या आत्म्यामध्ये तुम्हाला समजतं की परमेश्वर माझ्या बरोबर आहे, then you start saying, the Lord is my shepherd, I shall not want. आणि मग तुम्ही बोलायला लागतं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणारच Then नाही. you start saying, greater is he that is in me than he that is in the world. म्हणून मग तुम्ही बोलायला सुरुवात करता की जो माझ्यामध्ये आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे या जगामध्ये असणाऱ्यांपेक्षा. Then you understand, man shall not live by bread alone, but by every word which comes out from the mouth of मग तुम्हाला God. समजतं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने Then जगेल. you don't worry what people talk about you, talk against you, talk for you. It's all about winning Jesus. मग तुम्हाला काहीशी वाटत नाही की लोक माझ्याबद्दल काय बोलत आहे, माझ्यासाठी काय बोलत आहे, माझ्या विरोधात काय बोलत आहे, तुम्ही फक्त देवाला महत्त्व देता. And then you understand that it is not about the position, it's about the responsibility God has given me. पण हे तुम्हाला समजून येतं की जे पद मला भेटलेले आहे, जी जागा मला भेटलेली आहे, त्याच्याबद्दल नाही, पण जो देव माझ्या बरोबर आहे हे सगळं त्याच्याबद्दल It आहे. only happens when you spend time with God in prayer. हे फक्त तेव्हाच घडून येतं ज्या वेळेस तुम्ही देवाबरोबर प्रार्थनेमध्ये वेळ घालवता. Hallelujah! 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 Everybody cannot say this. Father, we ask for a prayer. It's very easy to say this. हा सगळेच जण असं बोलू शकत नाही की प्रभू तुझी उपस्थिती आम्हाला हवी आहे, हे बोलणं खूप सोपं आहे. Because when the presence of God comes, कारण की ज्यावेळेस परमेश्वराची उपस्थिती you येते, step back and God steps in. तुम्ही मागे जाता आणि परमेश्वर पुढे जातो. You are behind the curtain, God is on the screen. तुम्ही पडद्याच्या मागे जाता आणि परमेश्वर पडद्याच्या पुढे असतो. At that moment, you are complete surrender to God. आणि त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे देवाला समर्पण केलेलं असतं. You want to obey the Holy Spirit of God. तुम्ही देवाच्या पवित्र आत्म्याचं आज्ञापालन करता. And that time you understand one mistake from you could be disaster for आणि मग everyone. तुम्हाला समजून येतं की माझ्या प्रकार एक चूक सगळं काही बिघडून टाकेल. That's why when Moses struck the rock twice, he could not enter the land of Canaan. आणि म्हणून मोसेने दोनदा मारल्यामुळं त्याला दुधापाताच्या प्रदेशामध्ये जायला भेटलं नाही. Because God was very much lovingly, kindly with Moses. म्हणून कारण की परमेश्वर मोसे बरोबर खूप प्रेमाने खूप कृपेने त्याच्या बरोबर होता. When God starts showing you more and more, remember, you are very close to God. ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला अधिक दाखवायला सुरुवात करतो, लक्षात घ्या तुम्ही देवाच्या अधिक जवळ आहात. The more you start loving this, the more you start knowing is, dear Jesus, I believe tomorrow will be the best day for my life. हालेलुया. जितकं जास्त तुम्ही या वचनावर विश्वास करायला सुरुवात करताना तितकंच तुम्हाला समजून येतं की उद्याचा दिवस प्रभू येशू तुम्हासाठी चांगला ठेवलेला आहे. Hallelujah. Hallelujah. I'm learning something, church. काय तुम्ही शिकत आहात का मंडळी? Do you want to know how great God is? तुम्हाला बघायचं आहे की आपला परमेश्वर किती चांगला आहे. Start paying the price from today. आजपासून ती किंमत मोजायला सुरुवात करा. If you want to be close to God, जर तुम्हाला देवाच्या अधिक जवळ जायचं आहे, आज ऐकलं उद्या मी भरून प्रार्थना केली जवळ असं नाही. It's a everyday walk with God. आणि असं नाही की आज प्रार्थना केली आणि उद्या खूप देवाच्या जवळ गेलो, तर आपल्याला दररोज प्रार्थना केली पाहिजे. And the more you start going closer to God, आणि जितकं तुम्ही देवाच्या जवळ जायचं the more you are lesser and the more He is bigger. तितकंच आपण कमी होतो आणि परमेश्वर वाढला जातो. Hallelujah. Hallelujah. Are you learning something? आणि अशाच लोकांचा शोध या शेवटच्या काळी परमेश्वर घेत आहे. If you really want to know God, जर खरंच तुम्हाला देवाला ओळखायचं असेल, start paying the price from this very moment. आणि आत्ताच्या या क्षणापासून किंमत मोजायला सुरुवात करा. Hallelujah. 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 लक्षात ठेवा, आजपासूनच तुम्ही तो पाऊल टाका आणि देवाला पूर्णपणे म्हणा, प्रभू येशू, मी आज स्वतःला मरण्यासाठी मी तयार आहे. Praise the Lord. Hallelujah. Every eye closed, every hand lifted up. डोळा बंद, आपले हात वर करूया. आज प्रभूला प्रामाणिकपणे म्हणा, प्रभू यीशु, तुम मनास आप ही जानते हो कि मैं किस पाप में अटका हूं. मेरी सूली उठाने के लिए मेरी सहायता की यीशु मसीह. शायद आपने बहुत कोशिश की है खुद को पॉपुलर करने की, या आपने बहुत कोशिश की है कि लोग आपको जाने या न जाने, या आपने कोशिश की है लाइफ में आगे बढ़ने की. पर आज मैं दिल से कहता हूं, अगर तुम एक कदम परमेश्वर की ओर बढ़ाओगे और दिल से कहोगे कि तुझे जानना ही मेरे लिए सब कुछ है, मैं तेरा सामर्थ्य
देखा है पिता, मैंने तेरे प्यार को चाहा है यीशु। आज मैं तुझे जानना चाहता हूँ। जितना तुम लोगों को जानोगे उतना तुम दुखी हो जाओगे, जितना तुम उसको जानोगे उतना तुम उसकी और और उसे जानना चाहते हो तो क्यों ना सामने आकर परमेश्वर को सब कुछ समर्पित करो। अपने हाथों उठाएंगे तो प्रार्थना करेंगे, मेरे प्यारे पिता, हम सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव आपको देते हैं। हे प्रभु आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहे, कारण तू सर्व काही निर्माण केलं, तुझ्या इच्छेप्रमाणे झाले व अस्तित्वात आले। पिता, आता मला विश्वास आहे बाप्पा कि प्रभु तुझे मार्ग मला दाखवू ना, म्हणजे मी तुला ओळखेन। शो मी दाय वे दैट आई माइट नो थी। तेरे मार्ग मुझे दिखा दे ताकि मैं तुम्हें जान सकूं पिता। प्रभु ऐसी प्रार्थना करने का दिल हमें दीजिए। हमारे दिल की कठोरता, हमारे दिल की जो करने की चुप्पी है उसे एक्सपोज कर दे यीशु मसीह। और हम प्रार्थना करते हैं आज हमें आपका दिल देना पिता, a new heart, a new spirit बाबा, which flows from thy holy throne बाबा। अपने हाथ वर करा, मेरा प्रभु, मेरा नबी ढूंढने का बाबा, मेरा नवा आत्माने बाबा, मेरा यीशु, मेरा आज, मेरा भक्ति मेरे प्रिय बाबा, मेरा स्पर्श कर प्रभु यीशु बाबा, मेरा स्पर्श कर बाबा, आज की ज्योति प्रकट कर बाबा, आज मेरा प्रेम प्रभु यीशु बाबा, आज मेरा वापर कर बाबा, रक्षणसाठी use me for nations Lord, use me for nations Lord, use me for nations Jesus। सारा आदर पिता, सारी महिमा, सारा गौरव आप ही को देते हैं, सारा सम्मान आपको देते हैं पिता। ये आपकी जोत हम कभी मिटाए नहीं पिता। हम यहाँ से निकलने से पहले प्रार्थना करते हैं इस सारे हफ्ते भर प्रभु यीशु मसीह इस जोत को और ज्यादा बढ़ाने के लिए हम सबकी सहायता करना पिता। हम प्रभु ऐसे लोगों से, ऐसी बातों से, ऐसे देखने से, सुनने से, कहने से और करने से, जानने से और छूने से और खाने से हमें दूर रखना पिता। प्रभु यीशु मसीह हम प्रार्थना करते हैं कि पूरे हफ्ते भर से आज से लेकर अगले इतवार तक प्रभु यीशु मसीह हमें आपके और करीब, ताकि पूरी जिंदगी भर हम ऐसे ही आपके करीब जाते रहे पिता। हम सारी महिमा आपको देते पिता। हम पैसा नहीं चाहते पिता, हम शान नहीं चाहते, हमें यीशु को जानना है, हमें तुम्हें जानना है पिता। हमारी दौड़ दौड़ने के लिए हमारी सहायता कीजिए। जो दुर्बल है उन्हें ताकत दीजिए, जो शक्तिहीन है आपके पवित्र आत्मा के सामर्थ्य से भर दे पिता। और जो आज प्रभु यीशु मसीह जो पिता आपको गिड़गिड़ा रहे हैं, आपको पुकार रहे हैं पिता, उनकी पिता आज विनती सुनो। सारी महिमा आपको देते हैं, सारा आदर आपको देते हैं। इस आज जो पिता से समर्पित किया है उन्हें और छूते रहना पिता। इस हफ्ते भर दर्शन देना पिता, वचनों से बातें करना, उनकी और सहायता करना आपके करीब जाने के लिए। इस प्रार्थना को नासरी यीशु के नाम से मांगते पिता, सुनो और ग्रहण करो।